दादा गरंडे यांच्या घरात चोरी। 1,83,000 रुपये सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। पोलीस हवालदार राजेंद्र मानवर यांच्याही घरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न। अज्ञात चोरट्यांनी कृषी सहाय्यकाचं घर फोडून सुमारे 1,83,000 रुपयेचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना कवटेमंकाळ शहरातील विद्यानगर इथे काल रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली। या प्रकरणी कृषी सहाय्यक दादा विठ्ठल गरंडे वय वर्ष 42 राहणार विद्यानगर कवटेमंकाळ यांनी कवटेमंकाळ पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे। त्याचबरोबर पोलीस हवालदार राजेंद्र मानवर यांच्या घरातही चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान समजलेली माहिती अशी की कवटेमंकाळ शहरातील विद्यानगर इथे दादा गरंडे हे काही दिवसापासून जगताप यांच्या घरात भाड्याने राहतात। ते कृषी सहाय्यक म्हणून तालुका कृषी कार्यालयात नोकरीस आहेत। कार्यालयाला 26 जानेवारीपासून 2 दिवस सुट्टी असल्याने ते कुटुंबियांसमवेत घराला कुलूप लावून सांगलीला गेले होते। या दरम्यान रविवारी सकाळी त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले शेजाऱ्यांच्या लक्षात आले। त्यांनी याबाबत दादा गरंडे यांना फोन करून माहिती दिली। गरंडे यांनी तात्काळ विद्यानगर येथील घरी पोहोचून पाहणी केली असता कपाटात ठेवलेले 90,000 रुपयांच्या 30 ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, 60,000 रुपयांच्या 20 ग्रॅमची सोनसाखळी, 18,000 रुपयांचे 6 ग्रॅमचे कानातील टॉप्स, 15,000 रुपयांची 5 ग्रॅमची मोहनमाळ असे एकूण 1,83,000 रुपयांचे सोने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचं त्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी कवटेमंकाळ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास उपनिरीक्षक रविराज जमादार हे करत आहेत, तर पोलीस हवालदार राजेंद्र मानवर यांच्या घरातही चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला असल्याचं समजलंय। पोलीस हवालदाराच्या घरातच चोरीचा प्रयत्न झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। संपादक हसन तांबोळी 84 59 60 50 47। उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे। कार्यकारी संपादक त्रिवेणी माने।